म्हणजे नुकतंच 20 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीचं मतदान हे पार पडलेलं आहे आणि हे मतदान पार पडल्यानंतर सगळ्यात जास्त एक अभिमानास्पद गोष्ट म्हटलं तरी वावगी ठरणार नाही। ती गोष्ट अशी की यंदा महाराष्ट्रामध्ये एकूण मतदानाची टक्केवारी जी आहे, मतदानाचा जो टक्का आहे तो खूप वाढलेला आहे असं आपल्याला दिसतंय। त्यातही सरप्राइझिंगली कोल्हापूर जिल्ह्याचं मतदानाची टक्केवारी ही सर्वात जास्त संपूर्ण राज्यामध्ये राहिलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच 76.17 इतकं टक्के मतदान हे झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्यात जास्त मोठ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान झालेलं आहे असा विधानसभा मतदारसंघ हा करवीर आहे आणि त्या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 81-82% इतकं मतदान झालेलं पाहायला मिळालेलं आहे। म्हणूनच त्याच अनुषंगानं म्हणजे आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा मतदारसंघ बघणार आहोत, ज्या मतदारसंघामध्ये मतदानानंतर नेमकी काय परिस्थिती आहे, मतदानानंतर तिथलं पारडं नेमकं कुणाचं जड आहे आणि तो मतदारसंघ आहे अर्थातच कोल्हापूरचं राजकारण ज्या सतेज पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक म्हणजेच बंटी विरुद्ध मुन्ना ज्या संघर्षासाठी ओळखला जातो कोल्हापूर जिल्हा राजकारणामध्ये, त्या संघर्षाचं केंद्रस्थान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर दक्षिण। या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये नेमकं काय वारं मतदाना दिवशी राहिलेलं आहे, नेमकं कशा पद्धतीनं या मतदारसंघामध्ये दोन्हीकडून कामं करण्यात आलेली आहेत आणि नेमकं कोण जिंकतंय हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे विश्लेषणाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असणार आहे। म्हणजे आता 20 तारखेला कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी राडे झाले। आता कोल्हापूर म्हटलं की राडे होणारच, त्यात काय वादच नाही। ईव्हीएम काही ठिकाणी ईव्हीएम बंद झाल्या, पैसे वाटपाचे आरोप झाले, बरेच काही कुठाने या मतदारसंघामध्ये झालेले पाहायला मिळाले। पण आता कोल्हापूर दक्षिण बद्दल विचार करायचा झाला स्पेसिफिकली तर या मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी लढत ही आपल्याला दिसतेय आणि ती लढत ही खूप काटेकी टक्कर झालेली आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। म्हणजे या मतदारसंघामधली जर आपण थोडी पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचं कनेक्शन हे बंटी विरुद्ध मुन्ना या संघर्षाकडे जातं। म्हणजे दोस्ती ते दुश्मनी असा प्रवास केलेले हे सतेज उर्फ बंटी पाटील आणि धनंजय महाडिक या दोन सर्वात ताकदवान जे नेते आहेत कोल्हापूरमधले ते आमने सामने या मतदारसंघामध्ये येतात आणि त्यामुळं हा मतदारसंघ एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हटला जातो। आता खोलात जाऊन जर सांगायचं झालं मंडळी तर सतेज उर्फ बंटी पाटील आणि धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांचा संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्राला शरवसुलत आहे। म्हणजे एकेकाळी ते दोघं खास मित्र होते। विद्यापीठाचं जे इलेक्शन होतं या जोडगोळीनं तेव्हा एकत्रितपणे ही निवडणूक लढवत विजय मिळवलेला होता। अगदीच 2004च्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा 32 वर्ष धनंजय महाडिक यांनी तत्कालीन खासदार जे होते राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात मुन्ना महाडिक यांनी 32व्या वर्षी निवडणूक लढवलेली होती आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे सतेज पाटील उभे होते आणि त्या निवडणुकीमध्ये फार निसटत्या फरकानं या ठिकाणी सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधामध्ये मुन्ना महाडिक यांचा पराभव झालेला होता। त्यानंतर लगेचच तो पराभव झाल्यानंतर लगेचच 2004 सालीच विधानसभा निवडणूक लागली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील हे करवीर विधानसभा मतदारसंघामधून धनंजय महाडिक यांच्या ताकदीनं अपक्ष म्हणून निवडून आले होते। त्यांनी तत्कालीन जे तेव्हाचे आरोग्यमंत्री होते दिग्विजय खानविलकर त्यांचा त्यांनी पराभव केलेला होता। आता जर आपण पुढे विचार करायचा झाला तर ही जी दोस्ती आहे सतेज पाटील आणि मुन्ना महाडिक यांची दोस्ती त्यानंतर मात्र फार काळ टिकलेली आपल्याला दिसत नाही। 2004ला अपक्ष निवडून आल्यानंतर सतेज पाटील हे काँग्रेसमध्ये गेले आणि आमदार झालेल्या सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक स्वतःचा होल्ड निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, एक दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि इथूनच खऱ्या अर्थाने ठिणगी पडली मुन्ना महाडिक विरुद्ध सतेज पाटील या संघर्षाला।
त्यानंतर मग 2009 साली विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि सतेज पाटील आणि मुन्ना माडिक यांच्या संघर्ष ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं पाहिलेला होता, त्या कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्यांदाच हे दोघे आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले. मग काटेकी टक्कर, शेरा सव्वा शेर, अगदी भरपूर साऱ्या मनी तेव्हा त्या मतदारसंघामध्ये रूढ झालेल्या पाहायला मिळाल्या. आणि पण अखेरच्या टप्प्यामध्ये या निवडणुकीत फक्त 5,500 म्हणजे 5,775 मतांनी महाडिकांचा पराभव झाला. सतेज पाटील विजयी झाले आणि त्यानंतर 2010 मध्येच तेव्हाच म्हणजे 38 वर्षाचे असणारे सतेज पाटील हे विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि मग त्यानंतर पुढच्या काळात हा संघर्ष असाच दुपत राहिला मंडळी. त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच धनंजय माडिक खासदार झाले. या निवडणुकीत असं बोललं जातं की सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या दोघांचं मनोमिलन करण्यात त्यावेळेस आघाडीला यश आलेलं होतं. पण सतेज पाटलांनी निवडणूक झाल्यानंतर असा आरोप केला की धनंजय महाडिक यांनी आम्हाला काही मदतच केली नाही असा त्यांच्यावर आरोप झाला. आणि त्यानंतर परत पुढच्या 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिण मधून अमल माडकांच्या विरोधात सतेज पाटील यांच्या विरोधात महाडिक गटाकडून अमल महाडिक यांना उमेदवारी मिळाली भाजपकडून आणि अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला. आणि 2009च्या पराभवाचा अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मध्ये वचपा काढलेला आपल्याला 2014 साली पाहायला मिळालं. आता 2014च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांचा जेव्हा पराभव झाला त्यानंतर त्या पराभवाचा वचपा सतेज पाटलांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये काढलेला आपल्याला दिसला. त्यानंतर 2015ला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील जे 3 टर्म विधान परिषदेचे आमदार राहिलेले होते महादेवराव महाडिक त्यांचा पराभव करत त्यांनी चक्क आपल्या गुरुलाच आसमान त्या निवडणुकीमध्ये दाखवलेलं पाहायला मिळालं. आता त्यानंतर 2019ची लोकसभा निवडणूक आली आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा आमदार असतानाही सतेज पाटील यांनी जे धनंजय महाडिक यांच्या विरोधात आहे ना आमचं ठरलंय असे म्हणत प्रचाराची तेव्हा राळ उडवून दिली. आणि सतेज पाटलांनी आघाडीचा धर्म वगैरे सगळं न पाळता शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना खासदारकीला निवडून आणलं. आणि तिथं त्यावेळेला सुद्धा हा संघर्ष खूप चांगला पेटलेला आपल्याला पाहायला मिळाला. धनंजय महाडिक त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि त्यानंतर लगेचच 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर 2019ची विधानसभा निवडणूक आली आणि त्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी आपले पुतणे असणारे ऋतुराज पाटील यांना कोल्हापूर दक्षिण मधून उभं केलं. आणि कोल्हापूर दक्षिण मध्ये उभं करून तब्बल म्हणजे अशी जोरात प्रचार यंत्रणा राबवली, संपूर्ण जेवढी काही ताकद होती ती सतेज पाटलांनी तेव्हा लावली आणि तब्बल 40,000 मताधिक्यानं ऋतुराज पाटील यांनी तेव्हा अमल महाडिक यांना पराभूत केलं. असा पुन्हा एकदा सतेज पाटील यांनी जो 2014चा जो पराभवाचा बदला हा सतेज पाटील यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये घेतलेला दिसला. या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा गोकुळदूत संघामध्ये सुद्धा सतेज पाटील यांनी महाडिक गटाला नमवलं. पण राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हा संघर्ष तेव्हाही पेटलेला पाहायला मिळाला. पण त्यामध्ये मात्र महाडिक गटानं मात्र सतेज पाटील यांना राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जे सतेज पाटील आहेत त्यांच्या गटाचा पराभव केलेला आपल्याला पाहायला मिळाला. आता या सगळ्यानंतर या सगळ्या संघर्षानंतर आत्ताची जी विधानसभा निवडणूक आहे ती या सगळ्या संघर्षाभोवतीच या 2 गटांभोवतीच फिरताना आपल्याला दिसणार आहे. त्यामुळेच त्या कारणासाठीच मी तुम्हाला पहिली जी काही 10 मिनिटं आहेत तो तुम्हाला हा सगळा संपूर्ण जो महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांचा संघर्ष राहिलेला आहे तो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितला. आता इथली सध्याची परिस्थिती जी काय आपण जर बघायचं झालं तर म्हणजे या विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा ओबीसी धनगर असा सगळा मिश्र मतदार आहे. आता सध्याच्या घडीला जर आपण विचार करायचं झालं तर ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक यांच्यामध्ये पोस्टर वॉर जे मोठ्या प्रमाणावर रंगताना आपल्याला दिसतंय. कारण ऋतुराज पाटील यांनी जो काही विकास निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे, जी विकास कामं केलेली आहेत ते बॅनर्सच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचार करताना त्यांनी निवडणुकीच्या अगोदर आपल्याला दिसलं की त्यांनी विकास कामांच्या भरपूर जाहिराती केल्या. पण त्याला काउंटर म्हणून अमल महाडिक यांनी सुद्धा
द क्षीण प्रॉब्लेम अशा नावाचे पोस्टर्स व्हायरल केले आणि असे पोस्टर्स बॅनर्स मतदारसंघामध्ये लावले आणि अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांचा हा संघर्ष विकास कामांच्या मुद्द्यावरून पोस्टरवरून आपल्याला वारंवार या मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं आणि त्या निमित्तानं त्या सगळ्या पोस्टर्स वॉरमुळं या मतदारसंघातलं राजकारण सगळं संपूर्ण जे आहे ते ढवळून निघालेलं पाहायला मिळालं. आता या निवडणुकीमध्ये दोन्हीकडूनही तगडी ताकद लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. जर आपण आता बघायला गेलं तर सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांच्या पाठीमागे आपली संपूर्ण ताकद लावलेली आहे. गावोगावी जाऊन ठिकठिकाणी जाऊन त्यांनी भेटीगाठी केला, मेळावे घेतले, घरोघरी संपर्क केला. महाडिक यांनी सुद्धा तितकाच ताकदीनं प्रयत्न केला. अगदी काटाजोड लढत झालेली आपल्याला पाहायला मिळाली. पण बंटी पाटलांचं जे परफेक्ट नियोजन आहे, म्हणजे आता सध्या जी माहिती आपल्याला येते तिथल्या पत्रकारांच्या मते तिथलं परफेक्ट नियोजन हे बंटी पाटलांनी लावलेलं दिसतंय आपल्याला आणि त्या नियोजनामुळेच, त्या परफेक्ट नियोजनामुळेच म्हणजे अगदी मॅन टू मॅन कनेक्ट ऋतुराज पाटलांनी या 5 वर्षांमध्ये लावलेला दिसतो आणि त्याच गोष्टीमध्ये महाडिक कुठेतरी पाठीशी राहिलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळंच या सगळ्या परफेक्ट नियोजनामुळेच जर आपण बघायला गेलं तर मतदाना दिवशी सुद्धा ऋतुराज पाटलांचं पारडं या ठिकाणी थोडंसं जड असल्याचं सध्या एकूण बोललं जाते मतदारसंघामध्ये. त्यामुळे आता जर बघायला आपण जर गेलं तर या मतदारसंघामध्ये मुन्ना महाडिक गट विरुद्ध बंटी पाटील गट अशीच ही लढत झालेली आहे. या 2 गटांभोवतीच संपूर्ण राजकारण फिरताना दिसते. आता या सगळ्या गोष्टींमध्ये राजघराण्याचा पाठिंबा देखील ऋतुराज पाटील यांच्या पाठीमागे आपल्याला उभा राहताना दिसला. आता जर एकूण बघायचं झालं तर ग्रामपंचायत निवडणूक असेल, तिथल्या आसपासच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसनं बाजी मारल्यामुळे कुठेतरी महाडिक गटांनी बीजेपीवरती दबाव होता. पण तरी देखील विकास कामं आणि निधी या संदर्भातली जी कामं ऋतुराज पाटील यांनी केलेली आहे त्याबद्दलची जी जाहिरातबाजी करण्यामध्ये ऋतुराज पाटलांनी आघाडी घेतली, त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होताना आपल्याला दिसतोय. पण एकूणच जर ओव्हरऑल बघायचं झालं तर ऋतुराज पाटलांच्या मतदारसंघामध्ये पारडं थोडंसं जड असल्याचं बोललं जात आहे. पण मंडळी, तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतंय? कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदान दिवशी नेमकं कसं वातावरण राहिलेलं होतं? या दोन्ही उमेदवारांमध्ये नेमके कोणते उमेदवार जिंकतायत? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हे विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.